नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि महायुतीची दोघांची देखील चिंता वाढली आहे। एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे, तर दुसरीकडे शांतिगिरी महाराज अजूनही निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर विजय करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय, त्यामुळे नाशिकमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे आणि विजय करंजकर एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले तीन शिवसैनिक नाशिक लोकसभेसाठी एकमेकांविरोधात भिडणार आहेत। डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या विजय करंजकरांच्या रूपानं नाशिकमध्ये ठाकरे शिवसेनेला बंडखोरीचं ग्रहण लागलंय। करंजकरांनी शेवटच्या दिवशी अपक्ष अर्ज भरत उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। त्यामुळे विजय करंजकरांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंच्या अडचणी वाढणार आहेत। विजय करंजकर यांनी 10 वर्ष शिवसेनेचं जिल्हा प्रमुखपद भूषवलं। 2014 आणि 2019च्याही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक। 2014 मध्ये शिवसेनेकडून नाशिक लोकसभेच्या तिकिटासाठी प्रयत्न, पण मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी। 2019 मध्ये शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना पुन्हा संधी। हेमंत गोडसेंसोबत वैर असून सुद्धा 2014 आणि 2019 मध्ये त्यांचा प्रचार। आक्रमक बाणा, नाशिक जिल्ह्यातील संघटनेवर पकड। मी ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये जे काही आज जे चाललंय ते अत्यंत घाणेरडं काम चाललेलं आहे। म्हणजे काही लोकांनी हा पक्ष म्हणजे स्वतःच्या बापाची मालमत्ता समजायला लागलीत। मी सांगण्यापेक्षा स्वतः साहेबांच्या लक्षात येईन त्यावेळीची मी वाट पाहिन। स्वतः साहेबांच्या लक्षात येईल त्यावेळेला साहेबच स्वतः खड्यासारखे उचलून त्यांना बाजूला फेकून देतील। पातळ्या सोडल्यानंतरच त्यांच्या पातळ्या कळतात। त्यांनी पातळ्या सोडून काम केलंय। जर मातोश्रीला फसवणारे लोक जर तिथे आजूबाजूला असतील तर मला निश्चितपणे त्या लोकांचा समाचार घ्यावाच लागेल। त्यांनी राजकीय भूमिका अतिशय प्रांजलपणाने मांडली पाहिजे। तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुम्हाला कुठल्या पक्षावर जायचं आहे किंवा कुठल्या पक्षात तुम्हाला ठामपणे राहायचं आहे। एकीकडे म्हणायचं माझ्या उद्धव ठाकरेंवरती फार निष्ठा आहे, जर निष्ठा आहे तर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना का भेटावं, ती विसंगती कुठेतरी दिसते। त्यांच्या मनातला गोंधळ जो आहे, ती संभ्रमावस्था जी आहे ती सांगून जाते कळत न कळत की काहीतरी चाललेलं आहे, हालचाली चाललेल्या आहे। आम्ही तर उलट ज्यावेळेला उमेदवार माझा जाहीर झाला आम्ही तर अभिनंदन केलं आणि त्याचा आम्हाला डबल आनंद झाला। महायुतीकडून नाशिकची उमेदवारी मिळाली नसताना सुद्धा शांतिगिरी महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद झळकतोय। शांतिगिरी महाराजांचा हा आनंद शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढवणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। जय बाबाजी भक्त परिवाराच्या जोरावर शांतिगिरी महाराज आपला विजय निश्चित समजतायत। शांतिगिरी महाराज कुणाचा खेळ बिघडवणार? नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जय बाबाजी भक्त परिवार आहे। श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी असलेल्या शांतिगिरी महाराजांना मानणारा मोठा वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे। निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींचे शिष्य मोठ्या प्रमाणात गावागावामध्ये आहेत। उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये मोठा भक्त परिवार। नाशिक, दिंडोरी, शिर्डी, नगर, संभाजीनगर, जालना, धुळे लोकसभा मतदारसंघात ताकद। नाशिक मतदारसंघातील 1,88,000 कुटुंब आपल्यासोबत असल्याचा शांतिगिरी महाराजांचा दावा। नाही आम्हाला बघा त्या ठिकाणी आम्ही तर उलट ज्यावेळेला उमेदवार माझा जाहीर झाला आम्ही तर अभिनंदन केलं आणि त्याचा आम्हाला डबल आनंद झाला की जसं म्हणतात ना ज्ञानेश्वर ते लावो त्यांची मनात होतं आपल्या उमेदवारी म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली। चांगली गोष्ट आहे, आम्हाला आनंदाची गोष्ट आहे। आम्हाला काही त्याच्यामध्ये काहीही अडचण नाहीत। आज या ठिकाणी आपली ठाम निर्धार झालेला आहे आपला की आपण अपक्ष निवडणूक लढवणार आहोत। खरं हिंदुत्व कोणाकडे आहेत हे जनता जनावर ओळखणार आहेत, त्यामुळे आम्हाला उत्तर द्यायची गरज नाही। नाशिकमध्ये हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, विजय करंजकर आणि शांतिगिरी महाराज हे 4 जण रिंगणात आहेत। आता वंचित बहुजन आघाडीनं 5वा भिडू मैदानात उतरवलाय। वंचितकडून करण गायकरांनी उमेदवारी अर्ज दाखल करत शड्डू ठोकलाय। आमच्याकडे सेलिब्रिटी कोण आहे माहिती आहे का? ही सर्वसामान्य मतदार जनता। आम्हाला जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे, म्हणून शेवटच्या दिवशी आमचा हा शक्ती प्रदर्शनाचा अर्ज शेवटच्या दिवशी ठेवला। सगळ्यांचं होऊन जाऊ देऊ आणि मग आपलं दाखवून देऊ। कारण यांना असं वाटतं की सत्ताधारी पार्टीमध्ये असलं की निवडणुका सोप्या असतात, पण एक लक्षात घ्या, जेव्हा चळवळीतला कार्यकर्ता निवडणूक लढतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यावर विश्वास ठेवतात
आणि बाळासाहेबांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता वंचितचा झेंडा या मतदारसंघावर आम्ही विजयी पताकाच्या रूपात फडकवणार म्हणजे फडकवणार. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच नाशिकमध्ये रोज नवनवं राजकीय नाट्य पाहायला मिळतंय. शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी कायम ठेवली तर महायुतीच्या हेमंत गोडसेंचं टेन्शन वाढू शकतं, तर विजय करंजकरांनी माघार न घेतल्यास मवियाच्या राजाभाऊंना फटका बसू शकतो. अशातच गेल्या लोकसभेला 1 लाखांहून अधिक मतं घेणाऱ्या वंचितनं सुद्धा आपला उमेदवार उतरवलाय. त्यामुळे नाशिकमध्ये पंचरंगी लढत झाल्यास कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष असेल. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.